नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उत्पन्न दाखला कसा काढायचा, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहेत। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। फक्त 2 डॉक्युमेंट्सने या ठिकाणी आपण उत्पन्न दाखला काढणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। या रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आपल्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यूजर नेम टाकायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चर कोड, त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करतो। लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या डाव्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे। या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट, त्यालाच आपण मराठीमध्ये महसूल विभाग सुद्धा म्हणतो, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस, या ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला परत इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। एवढे डॉक्युमेंट्स न देता या ठिकाणी आपल्याला फक्त 2 डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत, ते मी पुढे सांगणारच आहे। त्यासाठी मी स्क्रोल करतो आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करतो। या ठिकाणी आपल्याला 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट्स आणि मेक पेमेंट। त्यानंतर इन्कम इयर, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं काढायचं आहे, 1 वर्षाचं काढायचं आहे की 3 वर्षाचं काढायचं आहे, ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। मला 1 वर्षाचं काढायचं आहे म्हणून 1 वर्ष सिलेक्ट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकेंट डिटेल, जे रजिस्ट्रेशनमध्ये आपण डिटेल दिली होती तीच ह्या ठिकाणी आपल्याला शो होईल, तीच आपल्याला सर्टिफिकेटवर सुद्धा येणार आहे। त्यामुळे व्यवस्थित नाव वगैरे ॲड्रेस पाहून घ्या। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे, तेच नाव मराठीमध्ये पुढे शो होईल। मी टाकून घेतो। त्याच्यानंतर या ठिकाणी आपला डेट ऑफ बर्थ, त्यानंतर एज, त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, त्यानंतर या ठिकाणी जेंडर, ईमेल ID ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर ऑक्युपेशन, तर ह्या ठिकाणी आपला व्यवसाय, जॉब जे काय करत असाल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर वकील असाल, मजूर असाल, लेखक असाल, जे काय असाल ह्या ठिकाणी ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या। या ठिकाणी मी मोलमजुरी सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो। त्यानंतर आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर ॲप्लिकेंट ॲड्रेस, तर जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तेच ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तो ॲड्रेस व्यवस्थित टाकून घ्या, तेच आपल्याला सर्टिफिकेटवर येणार आहे। ज्या ज्या ठिकाणी स्टार आहे तीच माहिती ह्या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आणि बाकीची माहिती नाही भरली तरी चालेल। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, त्यानंतर ह्या ठिकाणी विलेज, त्यानंतर ह्या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पॅन कार्ड नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। मी स्क्रोल करून घेतो। त्यानंतर फॅमिली एज्युकेशन डिटेल ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल। त्याच्यानंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन, जर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी उत्पन्न सर्टिफिकेट काढत असाल तर ह्या ठिकाणी रिलेशन निवडून घ्यायचं आहे। जर तुम्ही मुलासाठी काढत असाल तर मुलगा मुलगी निवडू शकता। तर ह्या ठिकाणी मी मुलगा निवडला असेल तर ह्या ठिकाणी मुलाचं नाव टाकायचं आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी रिझन द्यायचं आहे की आपल्याला हे सर्टिफिकेट कशासाठी लागत आहे, शिक्षणासाठी लागत आहे की वैद्यकीय कार्यासाठी लागत आहे की इतर कोणत्या कार्यासाठी लागत आहे। या ठिकाणी मला स्वतःसाठी लागत आहे म्हणून मी स्वतः निवडून घेतो। या ठिकाणी ॲटोमॅटिकली माझं नाव आलं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी मला शिक्षणासाठी लागत आहे म्हणून मी शिक्षण हे रिझन निवडलेलं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी फॅमिली फार्मर इन्कम डिटेल मी स्क्रोल करून घेतो।
ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. त्यानंतर इन्कम सोर्स, ह्या ठिकाणी मला 1 वर्षाचं उत्पन्न पाहिजे आहे म्हणून मी ह्या ठिकाणी 1 वर्षाचं निवडलं होतं म्हणून 1च वर्ष आलेलं आहे. जर तुमचं 3 वर्षाचं असेल तर ह्या ठिकाणी 3 कॉलम येतील. तर ह्या ठिकाणी मी 1 वर्षाचं आलं आहे म्हणून ह्या ठिकाणी मी उत्पन्न टाकून घेतो. ह्या ठिकाणी तुमचं जेवढं उत्पन्न आहे तुम्ही ह्या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर इन्कम सोर्स, ह्या ठिकाणी मी मजुरी टाकणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सिम्पली स्क्रोल करायचं आहे. ह्या ठिकाणी एकूण आपलं उत्पन्न शो होईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अटॅचमेंट, ह्या ठिकाणी सिम्पली आपल्याला प्रतिज्ञापत्रच द्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी प्रतिज्ञापत्र सिलेक्ट करून घेतो. तुम्ही आयकर वितरणपत्र करू शकता, तलाठी अहवाल करू शकता, वेतन प्रमाणपत्रसुद्धा करू शकता. या ठिकाणी मी सिम्पली प्रतिज्ञापत्रच करणार आहे. प्रतिज्ञापत्राची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तिथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करून भरून ते अपलोड करू शकता. या ठिकाणी मी प्रतिज्ञापत्र सिलेक्ट करतो. त्यानंतर ॲग्रीमेंट, आय ॲक्सेप्ट करून समावेश करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला विचारत आहे जर तुम्ही एकदा हे ॲप्लिकेशन सेव्ह केलं तर ते पुन्हा एडिट करता येणार नाही. तर फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आणि त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे. त्यानंतर ह्या ठिकाणी फोटोची रुंदी ही 160 पिक्सल असली पाहिजे. हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही फोटो क्रॉप ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता. या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर सिम्पली स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी ओळखीचा पुरावा, ह्या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता. ह्या ठिकाणी मी सिम्पली आधार कार्डच देणार आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा, ह्या ठिकाणी तुम्ही लाईट बिल देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता. मी ह्या ठिकाणी राशन कार्डच देणार आहे. तुम्हाला इतर दस्तावेजमध्ये आपल्याला एकही डॉक्युमेंट्स अपलोड करायचं नाही आहे. त्यानंतर वयाचा पुरावा, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी उत्पन्नाचा पुरावा, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर अनिवार्य कागदपत्रे, इतरमध्ये मी आधार कार्डच अपलोड करणार आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन, सेल्फ डिक्लेरेशनमध्ये तुम्ही जे आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन खाली दिलेलं आहे ते ह्या ठिकाणी अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे. जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यालाच आपण प्रतिज्ञापत्रसुद्धा म्हणतो. जे सेल्फ डिक्लेरेशन मी देणार आहे तेच ह्या ठिकाणी अपलोड करा. मी थोडक्यात तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन दाखवतो. ह्या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं नाव, त्यानंतर वय, त्यानंतर व्यवसाय, त्यानंतर राहणार. त्यानंतर ह्या ठिकाणी फोटो लावायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर मी स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वय, स्वतः, ह्या ठिकाणी मजुरी आणि जे काही उत्पन्न असेल ते ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पत्नीचं नाव टाकायचं आहे, संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. वय, पत्नी, व्यवसाय, गृहिणी असेल तर गृहिणी सिलेक्ट म्हणजे टाकून घेऊ शकता तुम्ही. या ठिकाणी आपल्याला उत्पन्नामध्ये डॅश मारायची आहे. जर तुम्हाला मुले असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही त्यांचे नाव टाकून घेऊ शकता. वय, नाते, व्यवसायामध्ये शिक्षण आणि ह्या ठिकाणी आपल्याला डॅश मारायची आहे. जे काही तुमचं उत्पन्न असेल ते ह्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण टाकून घ्यायचं आहे खाली. जर तुम्ही 3 वर्षाचं उत्पन्न काढत असेल तर तुम्हाला हे तिन्ही कॉलम भरावं लागणार आहेत. जर तुम्ही एकाच वर्षाचं काढायचं असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला 2021-22मध्ये डॅश द्यायची आहे, 22-23मध्ये सुद्धा डॅश द्यायची आहे आणि 2023-2024मध्ये आपल्याला आपलं उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. जे उत्पन्न असेल ते टाकून घ्या ह्या ठिकाणी. त्यानंतर एकूण टोटलमध्ये उत्पन्न आपलं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 रुपयाचं आपल्याला स्टॅम्प स्टिकर आपल्याला लागणार आहे. ह्या ठिकाणी आपल्याला स्टॅम्प स्टिकर आपल्याला चिटकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अर्धी सिग्नेचर खाली आणि अर्धी सिग्नेचर आपल्या स्टॅम्प स्टिकरवर करायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला दिनांक टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ठिकाण, त्यानंतर अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे नाव.
अशा रीतीने आपल्याला प्रतिज्ञापत्र या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. मी अपलोड करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी सिम्पली स्क्रोल करायचं आहे आणि अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट आपली 33 रुपये आहे. त्याच्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून राईट साईडला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन दिसतील. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स, UPI. मी सिम्पली QR कोड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर भीम UPI. त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला स्कॅन करून आपली पेमेंट करून घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.